7वा हप्ता आणि 12 लाख डझन बांगड्या, लाडक्या बहिणीची संक्रांत होणार गोड। पाहूया सविस्तर माहिती। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलैपासून केली। त्यानंतर सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले होते। अशा प्रकारे आता डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात 9000 रुपये जमा केले आहेत। आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला आहे आणि महिलांच्या त्यांच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागली आहे। राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे। राज्य सरकार 7व्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे। सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान सौभाग्याचं लेणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या काचेच्या बांगड्या या मकर संक्रांतीच्या सणाला सर्वात जास्त विक्री होत असतात। संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसात 12 लाख डझन बांगड्या दाखल झाल्या असून यात नव्यानेच आलेल्या लाडकी बहीण नावाच्या बांगड्यांचाही समावेश आहे। एकंदरीत लाडक्या बहिणी योजनेचा 7वा हप्ता आणि नवनवीन बांगड्यांच्या डिझाईनमुळे यंदा लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे।